सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर. आज आपण HSRP नंबर प्लेट आहे त्याबद्दल हाय सिक्युरिटी नंबर प्लेट याबद्दल माहिती बघणार आहोत. हे लोक राहणार आहे टेन्शन फ्री. ज्यांनी HSRP नंबर प्लेटची ह्या लोकांना गरज राहणार नाही. तर ते कोणते लोक आहेत, त्यात तुम्ही आहात का? तर बघा, HSRP नंबर प्लेट लावून घेण्यासाठी वाहन चालकाची गडबड सुरू आहे. दरम्यानच काही लोक असे आहेत ज्यांना HSRP नंबर प्लेट लावण्याची गरज नाहीये. तर ते लोक कोणते आहेत, त्यामध्ये तुम्ही येतात का? बघा, राज्यभरात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी वाहनधारकाची गडबड पाहायला मिळत आहे. या दरम्यान सरकारने दिलासा देत HSRP नंबर प्लेट लावण्याची मुदत वाढवली आहे. याच कारणामुळे तुम्ही जर अजूनही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावली नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. ही संधी सोडू नका, कारण तुम्ही पुन्हा हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी मुदतवाढ मिळणार नाहीये. आता मुदतवाढ मिळाली आहे तर सर्वांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावून घ्यावी. म्हणूनच तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावली नसेल तर लगेचच पावलं उचला. राज्य परिवहन विभागाने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्याची अंतिम मुदत 30 जून आहे. 30 जूनच्या आत तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावून घ्या. HSRP म्हणजे काय? तर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही ॲल्युमिनियम पासून बनवलेली नंबर प्लेट असते, जी वाहनांच्या पुढील आणि मागील बाजूस बसवलेली असते. HSRP वरच्या डाव्या कोपऱ्यात निळ्या क्रोमियम आधारित अशोक चक्र होलोग्राम आहे आणि त्याच्या डाव्या कोपऱ्यात एक युनिक लेझर ब्रँडेड 10 अंकी स्थायी ओळख क्रमांक पिन दिलेला आहे. याशिवाय नोंदणी क्रमांकाच्या अंकावर आणि अक्षरांवर एक हॉट स्टॅम्प फिल्म लावली जाते आणि त्याचबरोबर निळ्या रंगात IND म्हणजे इंडिया लिहिले जाते. विशेष म्हणजे वाहनाच्या डिजिटल नोंदणीनंतरच HSRP जारी केले जाते आणि ते वाहनाशी जोडलेले असते. अशा प्रकारे या प्लेट्स वेगळ्या कारवर वापरता येत नाही आणि चोरीला जाण्यापासून आणि या प्लेट्सच्या इतर कोणत्याही प्रकारच्या गैरवापरापासून बचाव करण्यासाठी त्या डिझाईन केल्या आहेत. म्हणजे आपली वाहन चोरी पण जाऊ शकणार नाही. HSRP नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे. पूर्वी उपलब्ध असलेल्या नंबर प्लेट्समध्ये छेडछाड करणे सोपे होते आणि त्या सहजपणे काढता आणि बदलता येत होत्या. पण त्यामुळे वाहनाच्या चोरीच्या घटनांमध्ये ही लक्षणीय वाढ झाली होती. अनेकदा असे दिसून आले की वाहन चोरी केल्यानंतर चोर नोंदणी क्रमांक बदलत असत, ज्यामुळे अधिकाऱ्यांना वाहनाचा माग काढणे जवळजवळ अशक्यच होत होते. HSRP नंबर प्लेट लागू केल्यानंतर कार चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत, कारण त्या फक्त एकदाच वापरता येतात आणि वाहनावर बसवल्यानंतर उघडत नाहीत, फिक्स असतात. दुसरीकडे HSRPच्या आगमनाने वाहतूक पोलिसांचे कामही खूप सोपे झाले आहे. ही नंबर प्लेट लागू झाल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना पकडणे आणि त्यांच्या विरुद्ध चालन काढणे खूप सोपे झाले आहे. HSRP सह नोंदणी प्लेट्समध्ये एकसंध फॉन्ट आणि शैली असतात, ज्यामुळे ते अधिक चांगल्या प्रकारे समजते. पहिले लोक स्टायलिश नंबर प्लेट बनवायचे, आता तसं काहीच राहिलेलं नाहीये. ज्या वाहनांची नोंदणी 1 एप्रिल 2019 नंतर झाली आहे 1 एप्रिल 2019 नंतर झाली आहे, अशा वाहन मालकांना आता टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाहीये, कारण त्यांच्या गाड्यांना आधीच HSRP नंबर प्लेट असेल. यामुळे तुम्हाला HSRP नंबर प्लेट लावण्याची गरज नाहीये. तर मग HSRP नंबर प्लेट कोणाला लावायची आहे? तर ज्यांचे वाहन 2019च्या आधीचे आहे त्यांनाच हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि ती नंबर प्लेट बसवून घ्यावी लागेल. जर तुम्ही चेक करा तुमचं वाहन RC बुकवर कधीचं आहे, कधी घेतलेलं आहे, 2019च्या आधीचं असेल तर तुम्हाला बसवणे अनिवार्य आहे आणि 2019 नंतरचं असेल तर मग तुम्हाला आवश्यकता नाहीये. तर अशा प्रकारे HSRP नंबर प्लेटची आपण माहिती बघितली. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. काही अडचण असेल तर कमेंट करा, त्याचं उत्तर देण्यास मी नक्कीच प्रयत्न करेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही याची माहिती होईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट माहिती सोबत.